तो आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचा तो राजकीय धर्म आहे आणि त्याप्रमाणे ते या गोष्टी सगळ्या बोलत असतात. तुमच्याकडे मोठी गाडी आहे, तुमच्याकडे जमीन आहे, तिच्याकडे काहीच नाही आहे, पण तिच्याकडे मुख्यमंत्रींची ती बहीण आहे. विरोधी पक्ष हा सातत्याने एक केवळ राजकीय चष्मा लावून हे सगळं बघतायत. नुकतंच महाराष्ट्राचं अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र आता त्या घोषणांवरून वाद निर्माण होत आहेत, नव्या योजना ज्या आल्यात त्याच्यावरून. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आहेत. नीलमताई, अनेक योजना जाहीर केल्या, त्यातली प्रमुख योजना होती लाडकी बहीण योजना. त्या योजनेवरून आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला लाडका भाऊ योजना जाहीर केली. या दोन्ही योजनांवरून विरोधक टीका करतायत. शरद पवार असं म्हणतात की आता विधानसभा आली म्हणून भाऊ आणि बहीण आठवायला लागले. काय सांगाल? हे विरोधकांचं काम जे आहे तो आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी त्यांची भूमिका आहे. सरळ त्यांना कुठलीच गोष्ट शिंदेसाहेबांची पसंत पडत नाही. इर्शालवाडीला जाऊन त्यांनी गोरगरिबांना मदत केली, परत पुनर्वसनासाठी प्रयत्न केले, लवकरात लवकर घरं दिली, पण त्याच्याबद्दल एक शब्दसुद्धा ते प्रशंसेचा कधी बोलत नाहीत. त्यांचा तो राजकीय धर्म आहे आणि त्याप्रमाणे ते या गोष्टी सगळ्या बोलत असतात. परंतु स्त्रियांना आज समानता येण्यासाठी म्हणून जवळजवळ 128 वर्ष लागणार आहेत. कारण का की त्यांच्यामध्ये बुद्धी असेल, शक्ती असेल, परंतु सामाजिक परिस्थितीमुळे त्यांचं स्थान दुय्यम आहे. आणि म्हणून हे दुय्यम स्थान बदलायला आरक्षण हे जसं माध्यम आहे, तसंच त्यांच्या समान संधीसाठी विशेष संधी, त्यांना आर्थिक मदत, जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनाच्यामध्ये आधार मिळू शकेल, जीवनाच्यामध्ये हातामध्ये आत्मविश्वास वाढवणारं ते साधन असेल. कोण तुम्ही? तुम्हाला काय? तुमच्याकडे मोठी गाडी आहे, तुमच्याकडे जमीन आहे, तिच्याकडे काहीच नाही आहे, पण तिच्याकडे मुख्यमंत्रींची ती बहीण आहे, असंसुद्धा जर का एक संदेश गेला तर सर्वसामान्य स्त्रीला सत्ता संपत्तीबरोबर प्रतिष्ठा मिळेल, हा त्याचा हेतू आहे. परंतु हे सगळं गोष्टी मुळातच ज्यांना स्त्रियांच्या प्रश्नाचाच विरोध आहे अशा लोकांना पचनीच पडणार नाही आहेत आणि म्हणून ते काही ना काही विरोध करण्याची निमित्त काढतायत असं मला वाटतं. दुसरीकडे ते निमित्त काढतायत विरोधाची आणि त्याच वेळेला स्वतःचे फोटो आणि बॅनर लावून फॉर्म भरतायत आणि त्या बॅनरच्यामधून प्रचार करतायत की जणू काही त्यांची योजना आहे. काही तर लोक अपप्रवृत्ती मला अशाही दिसल्या की ते फॉर्म भरून घेत आहेत आणि ते फॉर्म सादर केलेत की नाही हेच कळत नाही आहे, जेणेकरून त्या महिलांची नंतर फसवणूक होणार आहे. आणि म्हणून ऑनलाईन केलेलं आहे. ऑफलाईनसुद्धा तहसीलदारांकडे महिला यादी देऊ शकतात आणि त्यातल्या ज्या पात्र ठरत आहेत महिला, त्या सगळ्यांना मदत मिळणार आहे. आणि ही मदत जी आहे ती नंतरसुद्धा मिळत राहणार आहे. जोपर्यंत या ठिकाणी आनंदाचा शिधा जोपर्यंत शिंदेसाहेब मुख्यमंत्री नव्हते तोपर्यंत सुरू झाला नव्हता. तसंच ही लाडकी बहीण योजना जी आहे जोपर्यंत शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंतच सुरू ताबडतोब आपण करायची. आणि त्यांनी हा विचार केला नाही की मला लोकांनी मतं दिल्यावर मग मी त्यांच्यासाठी काहीतरी करीन. तर त्यांच्याबरोबर, तुमच्याबरोबर आणि तुमच्यासोबत काम करणारा शिवसेना हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे ही एक महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी योजना केलेली आहे. विशेष मी आपल्याला सांगू इच्छिते की आम्ही महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये, मी स्वतः त्याच शिवसेना नेता या नात्याने शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी, मीना कांबळी, ज्योती वाघमारे, कला शिंदे आदी आमच्या उपनेत्या आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्हा संघटिका या प्रत्येक ठिकाणी जाऊन संपर्क प्रमुख महिला महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वत्र एक दौरा करणार आहोत आणि त्याला सगळे खासदार, आमदार, मंत्री महोदय यांचंसुद्धा सहकार्य असणार आहे. आणि जेणेकरून सर्व महिलांपर्यंत आम्ही हा विश्वास पोचवणार आहोत की शासन तुमच्याबरोबर आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. आता हे झालं लाडकी बहीण योजनेचं. मात्र लाडका भाऊ जी योजना आहे त्यावरही आता वाद आहेत. विरोधातले जे नेते आहेत ते म्हणतात की ही योजना आधीपासून होती, आता फक्त नाव बदलून ही योजना नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे, घाट घातला आहे आणि सरकारनं याचा GR दाखवावा, असा देखील GR प्रसिद्ध करावा अशी देखील मागणी करतात. नाही, त्याचा GR तो प्रक्रिया सगळ्या चाललेल्या आहेत आणि जेव्हा शासन घोषणा करतं तर त्याची पूर्ण तयारी करून करत असतं. तो कदाचित लवकरच लवकर लोकांना मिळेल. पण मूळ मुद्दा असा आहे की एखादी योजना जी करतो आपण त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी ही लाडका भाऊ योजना आहे. आणि ती योजना सगळीकडे जर का लागू झाली असती तर मग बेरोजगारीच्या किंवा या सगळ्या मुलांचं आत्तापर्यंत एवढे मोर्चेच निघाले नसते.
याचा अर्थ आधीची जी त्यांची योजना होत्या त्या योजनांची अंमलबजावणीच झाली नाही आहे आणि त्यामुळे ही योजना जी आहे तीसुद्धा विद्यार्थ्यांना अनेक वेळेला शिक्षण देत असताना पालकांना जो त्रास होतो त्याच्याऐवजी पालकांनासुद्धा काम करणं सोपं व्हावं, आपल्या मुलांना शिक्षण देण्याची संधी मिळावी म्हणून ही दिलेली आहे. माझं म्हणणं साधी गोष्ट अशी आहे की शासनाच्या बरोबर सहकार्य आणि एक विधायक विरोध अशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्षाची असायला पाहिजे. परंतु विरोधी पक्ष हा सातत्याने एक केवळ राजकीय चष्मा लावून हे सगळं बघतायत आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना सगळं आयुष्य सगळं भूमिका ही कावेळी झाल्याप्रमाणे दिसते. नक्कीच. त्यामुळं सरकारनं ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, मात्र विरोधक हे कावीळ झाल्याप्रमाणे या योजनांवर सातत्यानं टीका करतायत असे जे प्रत्युत्तर आहे ते नीलम गोरे यांनी दिलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टे सह मी प्रणव ढमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.